विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानवाची वाटचाल हा परिसर अभ्यास भाग 2 मधील पाठ पाहणार आहोत. यामध्ये आपण कुशल मानव ते आधुनिक मानव हा एक भाग पाहणार आहोत. त्याचप्रमाणे प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृती याच्याबद्दलची माहिती या पाठात आपण घेणार आहोत. या आधीचा जो चौथा पाठ होता याच्यामध्ये आपण उत्क्रांती म्हणजे काय हे पाहिलेलं होतं. त्याचप्रमाणे चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाबद्दलची माहिती आपण घेतलेली होती. या पाठामध्ये आपण कुशल मानव ते आधुनिक मानव, कुशल मानव म्हणजे काय आणि तिथपासून ते आधुनिक म्हणजे आताचा माणूस कसा तयार झाला, त्याच्यामध्ये कसे बदल होत गेले हे पाहणार आहोत. मग कुशल मानव म्हणजे काय, तर हाताचा कुशलतेने वापर करणारा मानव. जो माणूस आपली कामं करण्यासाठी हाताचा वापर कुशलतेने करतो त्याला कुशल मानव असं म्हटलेलं आहे. मग हा जो कुशल मानव आहे त्याच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणजे कुशल मानव तयार झाले, उत्क्रांती कुशल मानवाची होत गेली हे आपल्याला कुठून कळतं, तर सर्वप्रथम आफ्रिका नावाचं जे खंड आहे, एकूण खंड किती आहेत 7. आपण कोणत्या खंडात आहोत, आशिया या खंडात आहोत. त्याचप्रमाणे आफ्रिका नावाचा एक खंड आहे. सर्वात मोठं खंड आशिया आहे, लक्षात ठेवा. आपला भारत देश आशिया खंडात आहे. त्याचप्रमाणे आफ्रिका नावाचं खंड आहे, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, तसेच युरोप, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका अशी एकूण 7 खंड या पृथ्वीवरती आहेत. त्यातल्या या आफ्रिका या खंडात कुशल मानवाच्या अस्तित्वाचं पुरावा आपल्याला सापडलेले दिसून येतात. आणि या आफ्रिका खंडामध्ये टांझानिया नावाचा एक देश आहे, केनिया नावाचा देश आहे. या देशामध्ये आपल्याला कुशल मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळतात. कोणत्या देशामध्ये, टांझानिया आणि केनिया या 2 देशामध्ये आपल्याला कुशल मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळतात. आणि याचा शोध कोणी लावला, तर याचा शोध लावला लुई लिकी या शास्त्रज्ञाने याचा शोध लावला. कुणाचा, कुशल मानवाच्या अस्तित्वाचा. आणि कुशल मानवाला लुई लिकी यानं नाव दिलेलं आहे होमो हॅबिलिस हे नाव दिलेलं आहे. नाव लक्षात ठेवा, होमो हॅबिलिस. बघा, कुशल मानव म्हणजे काय, हातांचा वापर कुशलतेने करणारा मानव, त्याला कुशल मानव म्हटलं. याच्या अस्तित्वाचे पुरावे सापडले कुठे, आफ्रिका खंडात. कोणत्या 2 देशात, टांझानिया आणि केनिया या देशामध्ये. आणि याचा शोध लावला कोणी, लुई लिकी या शास्त्रज्ञाने याचा शोध लावला आणि त्याला होमो हॅबिलिस असं नाव दिलं. बघा, इथं तुम्हाला चित्र दिसतंय, कुशल मानवाचे कल्पना चित्र. म्हणजे कुशल मानव साधारणपणे असा दिसत होता. समोर तुम्हाला चित्र दिसतंय. त्याचप्रमाणे कुशल मानवानं काही दगडाची हत्यारे बनवलेली आहेत. कशासाठी, शिकार करण्यासाठी काही हत्यारे बनवलेले आहेत, ती सुद्धा तुम्हाला इथं दिसत आहेत. बघा, तर याला कुशल मानव का म्हटलेला आहे, या माणसाला कुशल मानव का म्हटलं, तर त्याच्या अवशेषांसोबत आपल्याला काही हत्यारे सापडलेले आहेत. लॅटिन भाषेत होमो या शब्दाचा अर्थ आहे मानव. लॅटिन जी भाषा आहे, जशी आपली भाषा मराठी आहे तसं मराठी भाषेसारखीच लॅटिन नावाची जी भाषा आहे त्या लॅटिन भाषेत होमो या शब्दाचा अर्थ आहे मानव. होमो म्हणजे काय, तर मानव. आणि हॅबिलिस या शब्दाचा अर्थ आहे हातांचा कुशलतेने वापर करणारा. कुशल मानव कसा होता, तो 2 पायावर उभा राहून चालू शकत होता. मात्र त्याच्या पाठीचा कणा पूर्णपणे ताठ नव्हता, त्याच्यामध्ये किंचित बाक होता. बघा, कुशल मानवाचे वैशिष्ट्य काय आहेत,
2 पायावर चालू शकत होता, पण त्याच्या पाठीचा कणा जो आहे तो ताठ नव्हता. हा जो मानव आहे त्या मानवाचा मेंदू हा एप वानरापेक्षा अधिक मोठा होता. आपण बघितलं मानवाच्या अस्तित्वाची सुरुवात किंवा मानवाच्या उत्क्रांतीची सुरुवात ही एप वानरापासून होते आणि ह्या एप वानरापेक्षा कुशल मानवाचा म्हणजे होमो हॅबिलस, होमो म्हणजे मानव, हॅबिलिस म्हणजे हातांचा कुशलतेने वापर करणारा, त्याचा मेंदू जो आहे तो एप वानरापेक्षा मोठा होता. त्याच्या चेहऱ्याची आणि हातापायांची वैशिष्ट्ये मात्र काही अंशी त्याच्यासारखीच म्हणजे एप वानरासारखी होती. बघा कुशल मानवाने जी बनवलेली हत्यारे आहेत ती मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयोगी नव्हती. कुशल मानव हा मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी हत्यारे बनवू शकत नव्हता. मग कशासाठी बनवायचा तो हत्यार? मांस खरवडणे. जंगलामध्ये शिकार केल्यानंतर हाडाचं मांस खरवडून काढण्यासाठी, हाडांच्या आतील मगज मिळवण्यासाठी हाडे फोडणे. हत्यारांचा वापर का करतोय कुशल मानव? तर हाडांच्या आतला मगज मिळवण्यासाठी हाडं फोडायची, हाडांच्या वरचं जे मांस आहे ते खरवडून काढायचं. यासाठी कुशल मानव काय करायचा? हत्यारांचा वापर करायचा. त्यामुळं आपल्याला असा अनुमान काढता येतं की तो इतर प्राण्यांनी केलेल्या शिकारीतलं उरले सुरले मांस खात असावा. आपल्याला असं म्हणता येईल की हा जो कुशल मानव आहे तो कुशल मानव काय करत असेल तर इतर प्राण्यांनी जी शिकार केलेली आहे त्या शिकारीतलं उरले सुरले मांस खात असावा, छोट्या प्राण्यांची शिकार करत असावा. बघा आपण आधीच बघितलं की ही जी हत्यारं त्यानं तयार केलेली आहेत कुणी? होमो हॅबिलिस म्हणजेच कुशल मानवानं तयार केलेली हत्यारं ही त्याला मोठ्या प्राण्यांची शिकार करण्याकरता उपयोगी नव्हती. त्यामुळं खाण्यासाठी पक्ष्यांची अंडी, फळे, कंदमुळे सुद्धा हा माणूस गोळा करत असावा. बघा आपण कुशल मानवाची काही वैशिष्ट्ये पाहिली. कुशल मानव 2 पायावर चालू शकत होता. कुशल मानवाने जी हत्यारं तयार केली ती लहान प्राण्यांच्या शिकारीसाठी उपयोगी होती, मोठ्या प्राण्यांच्या शिकारीसाठी उपयोगी नव्हती. कुशल मानवाच्या अस्तित्वाचे पुरावा आपल्याला आफ्रिका खंडात सापडलेत. 2 देशात टांझानिया आणि केनिया. कुशल मानवाच्या अस्तित्वाचा शोध कुणी लावला? तर लुई लिकी या शास्त्रज्ञाने लावला. कुशल मानव जो आहे त्याला एक नाव दिलंय होमो हॅबिलिस. होमो म्हणजे मानव आणि हॅबिलिस म्हणजे हातांचा कुशलतेने वापर करणारा. कुशल मानवाचा आणखी एक वैशिष्ट्य असं की त्याचा मेंदू जो आहे तो एप वानरापेक्षा जरा आकाराने मोठा होता. आता त्याच्या पुढचा भाग बघूया, ताठ कण्याचा मानव. याच्या आधी आपण बघितलं की होमो हॅबिलिस म्हणजे कुशल मानव हा त्याचा जो पाठीचा कणा आहे तो ताठ नव्हता. मग ताठ कण्याचा मानव हा त्याच्यानंतर तयार झालाय. कुशल मानवाच्या नंतर ताठ कण्याच्या मानवामध्ये उत्क्रांती झालेली आहे. बघा ताठ कण्याचा मानव हा मानवाच्या उत्क्रांतीमधला एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. खूप महत्वाचा टप्पा आहे हा. का बरं ताठ कण्याचा मानव हा एक उत्क्रांतीचा मोठा टप्पा आहे? त्याचं कारण असं की आता आपण जे आहे आपला जर पाठीचा कणा पाहिला तर तो ताठ आहे, आपण सरळ जमिनीवर उभे राहून चालू शकतो. पण आपण एप वानर बघितले किंवा इतर जर वानर आपण पाहिले तर ते खाली जमिनीवर वाकून चालत असतात. त्याचं कारण त्यांच्या पाठीचा कणा ताठ नाही. बघा इरेक्टस, इथं एक इंग्रजी शब्द दिलाय इरेक्टस. आपण पाहिलं बघा की होमो हॅबिलिस लॅटिन भाषेतला शब्द आहे, तसाच इरेक्टस सुद्धा लॅटिन भाषेतला शब्द आहे. इरेक्टस म्हणजे ताठ, इरेक्टस म्हणजे ताठ उभा राहणारा, म्हणून त्याला होमो इरेक्टस असे नाव दिले गेले. होमो इरेक्टस म्हणजे काय? होमो म्हणजे मानव आणि इरेक्टस म्हणजे ताठ उभा राहणारा. होमो इरेक्टस म्हणजे जो कुशल मानव ताठ उभा राहतोय त्याला म्हटलंय होमो इरेक्टस आणि कुशल मानव त्याला म्हटलंय होमो हॅबिलस. लक्षात ठेवायचंय कुशल मानवाच्या तुलनेत त्याचा मेंदू अधिक विकसित होता. बघा होमो हॅबिलिस म्हणजे कुशल मानवाचा मेंदू एप वानरापेक्षा मोठा आहे आणि
कुशल मानवापेक्षा होमो इरेक्टस याचा मेंदू अधिक विकसित आहे. आपण दोन प्रकारचे मानव बघितले, एक होमो हॅबिलिस म्हणजे कुशल मानव, दुसरा आपण बघतोय होमो इरेक्टस. आणि हा जो होमो इरेक्टस आहे तो समूहाने राहत होता. कसा राहत होता? समूहानं, एकत्र राहत होता. अनेक जण, अनेक मानव, अनेक होमो इरेक्टस एकत्र येत होते आणि एकत्र राहत होते. जंगलात लागणारे वणवे पाहून मानवाला अग्नीची ओळख झालेली होती. जंगलामध्ये झाडांच्या फांद्या एकमेकावर घासायच्या आणि अग्नी तयार व्हायचा, आग तयार व्हायची, आणि हे मानवानं पाहिलेलं होतं. झाडांच्या जळत्या फांद्या आणून अग्नीचा वापर करण्याचे तंत्र ताठकण्याच्या मानवाला अवगत होते. हा जो ताठकण्याचा मानव म्हणजे त्याला आपण नाव दिलेलं आहे होमो इरेक्टस, याचं वैशिष्ट्य काय आहे तर तो काय करायचा, जंगलामधल्या ज्या जळणाऱ्या फांद्या आहेत त्या कधीच्या, वणवा लागल्यानंतरचा. वणवा या शब्दाचा अर्थ काय तर जंगलामध्ये लागलेली मोठीच्या मोठी आग, त्याला वणवा म्हटलेला आहे. आणि ह्या वणव्यामध्ये ज्या जळत असणाऱ्या फांद्या आहेत तो फांद्या होमो इरेक्टस म्हणजे ताठकण्याचा मानव आणायचा आणि त्याचा वापर तो करायचा. त्याच्या काळात पृथ्वीवरील फार मोठा प्रदेश हिममय होता. या होमो इरेक्टस या मानवाच्या काळामध्ये पृथ्वीवरचा फार मोठा प्रदेश हा हिममय होता. हिम म्हणजे बर्फ. हिम या शब्दाचा अर्थ काय आहे? बर्फ. मग पृथ्वीवरचा जो बराचसा प्रदेश आहे, बराचसा भाग, आता आपण पाहतो पृथ्वीवर फक्त उंच पर्वतावर बर्फ सापडतोय आपल्याला. पण त्यावेळी पूर्वीच्या काळामध्ये पृथ्वी ज्यावेळी होमो इरेक्टस हा मानव अस्तित्वात होता त्यावेळी बराचसा भाग जमिनीचा हा हिममय म्हणजे बर्फानं झाकलेला होता. त्यामुळे हवामान अतिशीत होते. शीत म्हणजे थंड. मग सगळीकडे बर्फ असल्यामुळं जे हवामान होतं ते हवामान थंड होतं. कमालीच्या म्हणजे खूप अशा अतिशीत थंड वातावरणामध्ये टिकून राहणे त्याला शक्य झाले. कुणाला? होमो इरेक्टसला शक्य झालं. त्याचं कारण अग्नीचा वापर. बघा, होमो इरेक्टस हा थंड वातावरणामध्ये सुद्धा का टिकून राहिला तर त्याला अग्नीचा वापर करता येत होता. कशामुळं? तर तो जंगलामध्ये जो वणवा लागत होता त्या वणव्यातल्या जळत्या फांद्या घेऊन यायचा आणि त्याचा वापर तो करायला शिकलेला आहे. परंतु बघा, तो वणव्यातल्या फांद्या आणायचा पण स्वतः अग्नी तयार करू शकत होता का तर स्वतः होमो इरेक्टस अग्नी तयार करू शकत नव्हता. अग्नी त्याला तयार करता येत नव्हता, स्वतः तयार करता येत नव्हता. जंगलात आयता लागलेल्या वणव्यातल्या फांद्या आणत होता पण अग्नी तयार करण्याचं तंत्र त्याला माहित झालेलं नव्हतं. त्याची जी हत्यारं होती ती सुद्धा पूर्वीच्या हत्यारांपेक्षा अधिक प्रगत होती, प्रमाणबद्ध होती. आपण बघितलं होमो हॅबिलिस याची जी हत्यारं होती ती छोट्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयोगी होती. पण होमो इरेक्टसची जी हत्यारे आहेत, जी त्यानं शस्त्र वापरलेत, ती अधिक प्रगत होती, प्रमाणबद्ध होती. तो काय करायचा तर हात कुऱ्हाड म्हणजे हातात धरता येईल अशी कुऱ्हाड बनवायचा. आफ्रिका, आशिया आणि युरोप या खंडामध्ये ताठकण्याच्या मानवाचे अवशेष आणि त्यासोबत बनवलेली हत्यारे मिळवलीत. आपण बघितलं की होमो हॅबिलिस म्हणजे कुशल मानवाचे अवशेष आपल्याला आफ्रिका खंडात मिळाले. पण हा जो होमो इरेक्टस आहे म्हणजेच त्याच्या पुढे उत्क्रांती झालेला माणूस, कुणाच्या? कुशल मानवाच्या पुढचा टप्पा, तो मात्र आपल्याला आशिया, आफ्रिका, युरोप या तिन्ही खंडामध्ये त्याचे अवशेष आपल्याला बघायला मिळालेले आहेत. आपल्याला इथे एक तुम्हाला चित्र दिसतंय. कसं आहे हो हे चित्र तर ताठकण्याच्या मानवाचं हे चित्र आपल्याला दिसतं आहे. कल्पना चित्र आहे आणि त्यानं बनवलेली काही हत्यारे सुद्धा आपल्याला इथं दिसत आहेत. दगडाची बनवलेली आहेत. कशाची आहेत? हात कुऱ्हाड, हातात धरता येईल असा कुऱ्हाडीसारखा आकार दिलेली काही शस्त्र त्याच्या आपल्याला दिसत आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला आणखी काय दिसतं तर हा जो कुशल मानव आहे तो कुशल मानव हत्यार चांगल्या पद्धतीने तयार करत होता. अग्नीचा वापर होमो इरेक्टस हा करू शकत होता पण स्वतः अग्नी तयार करू शकत नव्हता.
आता आपण पुढे बघूया शक्तिमान मानव. शक्तिमान मानव, शक्तिमान म्हणजे ताकद असलेला, मानवाच्या उत्क्रांतीमधील विकासाचा आणखी एक टप्पा म्हणजे शक्तिमान मानव. याची शरीरयष्टी धिप्पाड होती. नावातच आहे बघा, शक्तिमान मानव म्हणजे धिप्पाड शरीरयष्टी, ताकदवान असलेला, बलवान असलेला मानव. त्याचा अवशेष जे आहेत ते सर्वप्रथम लक्षात ठेवा, जर्मनी या देशामधील निअँडरथल, नाव जरा वेगळं आहे, निअँडरथल या ठिकाणी मिळालेत. कुठल्या देशामध्ये? जर्मनी. जर्मनी कोणत्या खंडात आहे? युरोप खंडामधला देश आहे जर्मनी. आणि या जर्मनी देशामध्ये निअँडरथल इथे शक्तिमान मानवाचे अवशेष आपल्याला मिळालेत, म्हणून त्याला निअँडरथल मॅन असे म्हणतात. निअँडरथल मॅन का म्हणतात? तर जर्मनीतल्या निअँडरथल या ठिकाणी शक्तिमान मानवाचे अवशेष मिळाले, बलवान मानवाचे अवशेष मिळाले, म्हणून त्याला निअँडरथल मॅन असे म्हणतात. याचा मेंदू कसा होता? तर ताठ कण्याच्या मानवापेक्षा अधिक विकसित होता. बघा, सुरुवातीला आपण काय बघितलं? कुशल मानव म्हणजेच होमो हॅबिलिस. त्यानंतर कोण बघितलं? होमो इरेक्टस. आणि त्याच्यानंतर आपण बघतोय निअँडरथल, निअँडरथल मॅन. निअँडरथल मॅन म्हणजे शक्तिमान मानव. बघा, कुशल मानव म्हणजे होमो हॅबिलिस, तो काय करू शकत होता? हाताचा कुशलतेने वापर करायचा, पण त्याची हत्यारे छोटी आहेत. त्याच्या पुढे येतो होमो इरेक्टस, याचा पाठीचा कणा ताठ आहे. कुशल मानवाचा पाठीचा कणा ताठ आहे का? नाही. निअँडरथल मॅन हा कसा आहे? कुशल मानवापेक्षा होमो इरेक्टस पेक्षा निअँडरथल मॅन हा कसा आहे? तर अधिक विकसित आहे. त्याच्याबद्दलची माहिती आता आपण पाहूया. निअँडरथल मॅन, आपल्याला इथे एक चित्र सुद्धा दिसतंय बघा, निअँडरथल मॅन. शक्तिमान मानव कसा आहे? शक्तिमान मानव, तर हा जो शक्तिमान मानव आहे तो प्रामुख्याने गुहांमध्ये राहायचा. आपण बघितलं की होमो हॅबिलिस हा भटकंती करतोय आफ्रिका खंडामध्ये. त्याच्यानंतरचा येणारा होमो इरेक्टस हा थंड अतिशीत वातावरणामध्ये राहतोय. त्याच्यासाठी त्याने वणव्यातलं लाकूड सुद्धा वापरलेलं आहे थंडीमध्ये टिकून राहण्यासाठी, पण स्वतः अग्नी तयार करू शकत नाही. मात्र त्याच्या पुढचा टप्पा निअँडरथल मॅन म्हणजे शक्तिमान मानव हा कुठं राहतोय? गुहांमध्ये राहायला लागलेला आहे. आपण बघितलं होमो इरेक्टस समूह करून राहतोय, आणि निअँडरथल मॅन म्हणजे शक्तिमान मानव हा काय करतोय? गुहेमध्ये राहतोय. दगडाचे गोटे आणि गोटेतासून निघालेले छिलके अशा दोहोपासून वेगवेगळ्या आकाराचे हत्यार त्यानं बनवलेले आहेत. लांब हाडाच्या किंवा लाकडाच्या दांड्यावर बसवून भाला, कुऱ्हाड इत्यादी शस्त्रे त्यानं तयार केलीत. याच्या आधीचे दोन मानवाचे प्रकार बघितले, त्यांनी लाकडाचा वापर केलाय का शस्त्रासाठी? नाही केलेला. पण निअँडरथल मॅननं काय केलंय बघा, तर भाला तयार केला, कुऱ्हाड तयार केली. होमो इरेक्टसनं काय केलं? तर हात कुऱ्हाड तयार केले. इथं निअँडरथल मॅन काय करतोय? तर भाला, कुऱ्हाड यासारखी हत्यारं तयार करतोय. ती पण कशी? तर लाकडाच्या दांड्यावरती बसवून ती हत्यारं त्यानं तयार केलेत. तो मोठ्या प्राण्यांची शिकार करत असे. आपण हे वाक्य पाहिलंय. होमो हॅबिलिस म्हणजे कुशल मानव मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकत नाही, छोट्या प्राण्यांची शिकार करतोय. त्याची शस्त्र सुद्धा कशासाठी उपयोगी? हाडे फोडणे, त्यातला मगज काढणे किंवा हाडावरचं मांस खरवडून काढणे याच्यासाठी ती उपयोगी आहेत. आणि निअँडरथल मॅन मात्र मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकतोय. चामड्यावरील मांस खरवडण्याकरता दगडाच्या छिलक्यापासून तयार केलेल्या तासण्यांचा उपयोग निअँडरथल मॅन करतोय. त्याचप्रमाणे तो प्रामुख्याने मांसाहारी होता. शक्तिमान मानव कसा आहे? मांसाहारी आहे. तो काय करायचा? आगीवर अन्न भाजून खायचा. या आधीचा होमो इरेक्टस फक्त वणव्यातली लाकडं गोळा करून आणायचा आणि अग्नीचा उपयोग करायचा. मात्र निअँडरथल मॅन काय करतोय? आगीवर अन्न भाजून खात आहे.
कठीण लाकडाच्या काटक्यांच्या घर्षणातून किंवा गारगोटीचे दगड एकावर एक आपटून ठिणग्या पाडून अग्नी तयार करण्याची कला त्याला साधलेली होती. बघा, निअँडरथल मॅन हा अग्नी तयार करू शकतोय. होमो हॅबिलस अग्नी तयार करू शकत नाही. होमो इरेक्टस वणव्यातली लाकडं आणू शकतोय, पण स्वतः अग्नी तयार करू शकत नाही. मात्र गारगोटीची दगड एकावर एक घासून अग्नी तयार करण्याचं तंत्र हे शक्तिमान मानवाला म्हणजे निअँडरथल मॅनला अवगत आहे. त्याचप्रमाणे आपल्याला हे माहिती आहे की शक्तिमान मानव निअँडरथल मॅन राहतोय कुठं तर गुहेमध्ये, आणि मग त्यानं काय केलंय बघा, तर त्यानं कलात्मक कौशल्य आत्मसात केले असण्याची शक्यता आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते तो जुजबी आवाज काढू शकत होता. थोडे आवाज काढायचा आणि आपण कसा संवाद साधतो विशिष्ट भाषेत, तसा हा निअँडरथल मॅन थोडेसे आवाज काढून संवाद साधत असे. पण मनातील आशय शब्दातून सांगता येणारी विकसित भाषा पद्धती शक्तिमान मानवाजवळ होती किंवा नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही. लक्षात घ्या, शक्तिमान मानवाला आवाज काढता येतोय, पण त्याला भाषा त्याला मनात जे काय वाटतंय ते सांगता येण्याची कला ही त्याच्याकडे अवगत असण्याची शक्यता, त्याला येत होती भाषा का नाही हे सांगता येत नाही. त्याचप्रमाणे हा जो शक्तिमान मानव आहे तो काय करायचा, जर एखादा सदस्य मृत झाला म्हणजे मरण पावला, तो समूह करून राहत होता, आणि जर एखादा सदस्य मृत झाला तर त्याचं दफन करताना म्हणजे त्याला पुरताना, जमिनीमध्ये पुरत असताना शक्तिमान मानव मृत व्यक्तीसोबत हत्यारे, प्राण्यांची शिंगे यासारख्या वस्तू पुरत असायचा. त्याचप्रमाणे मृत व्यक्तीच्या अंगाला लाल रंगाची माती चोळायचा. बघा, होमो इरेक्टस नंतर आपण बघतोय निअँडरथल मॅन, आणि ह्या निअँडरथल मॅनची माहिती पाहताना आपण बघतोय तो काय करायचा, तर एखादा सदस्य जर मृत झाला तर दफन करताना त्याच्याबरोबर हत्यारं पुरायचा, प्राण्यांची शिंग पुरायचा. त्याचप्रमाणे जो व्यक्ती मृत पावलेला आहे त्याच्या अंगाला लाल रंगाची माती चोळायचा. त्यावरून शक्तिमान मानवाच्या काळात मृत व्यक्तीच्या दफनासंबंधीचे काही विधी प्रस्थापित झाले होते असं दिसतंय. काळाच्या ओघामध्ये शक्तिमान मानवाच्या काही समूहांनी म्हणजे जसजसा काळ पुढे गेला, काळ जाऊ लागला, तसं हे शक्तिमान मानवाचे काही समूह, काही गट आफ्रिकेतनं बाहेर पडले आणि कुठं आले, युरोपला आले, आशियाला आले, या खंडामध्ये आले, आणि तिथं त्यांनी स्थलांतर केलं. म्हणजे एक स्थलांतर या शब्दाचा अर्थ आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. मग स्थलांतर कुणी केलंय, निअँडरथल मॅनने केलंय. साहजिकच त्यांना भिन्न वातावरणाला तोंड द्यावे लागले, आणि स्थलांतर केल्यामुळं आफ्रिका खंडातनं आशिया खंडात, युरोप खंडात गेल्यामुळं काय झालं, तर हा जो शक्तिमान मानव आहे त्याच्या जगण्याच्या आणि अन्न मिळवण्याच्या नवनवीन पद्धती आत्मसात कराव्या लागले त्याला. त्यामुळं त्याच्या काळात जगण्यासाठी आवश्यक असलेल्या हत्यारांच्या पद्धतीत सुधारणा झालेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती होती, आणि त्याच्यामुळे या शक्तिमान मानवाला काय करायला लागलं, तर तिथं जसं वातावरण आहे त्यासारखी हत्यार बनावं लागली. तिथं जसे प्राणी आहेत तशा प्राण्यांची शिकार करण्याकरता वेगवेगळी हत्यार त्या मानवाला बनवावी लागली. शक्तिमान मानवाला, हा मानव मोठ्या प्राण्यांची शिकार करायचा, त्याचप्रमाणे हा मांसाहारी होता, हे आपण आधी पाहिलेलं आहे. आणि मग ज्यावेळी तो आफ्रिका खंडातनं आशियामध्ये गेला, युरोपमध्ये गेला, वेगळं वातावरण, वेगळे प्राणी, आणि त्याला त्या आव्हानाला तोंड देत असताना त्यानं तिथे गेल्यानंतर अनेक समस्या अनुभवल्या, त्यातून वेगवेगळी हत्यारं तयार केली, आणि पुढे त्यानं प्रगती केलेली आहे. शक्तिमान मानव जो आहे त्याच्यापेक्षा अधिक प्रगत असणाऱ्या मानवाला बुद्धिमान मानव म्हणतात. बघा, आपण सुरुवातीला कुशल हातांनी काम करणारा म्हणजे कुशल मानव बघितला, त्याचं नाव होमो हॅबिलिस. त्याच्यानंतर आपण बघितला होमो इरेक्टस. त्याच्यानंतर आता आपण बघतोय निअँडरथल मॅन, आणि या निअँडरथल मॅनची पुढची आवृत्ती म्हणजे बुद्धिमान मानव. शक्तिमान मानवापेक्षा पुढे बुद्धिमान मानव येतोय, आणि त्याचा परिचय
आपण करून घेणार आहोत. शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव काही काळ युरोपमध्ये बरोबरीने नांदत होते. शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव काही काळ कुठं युरोपमध्ये एकत्र असायचे. बुद्धिमान मानवाच्या समूहाबरोबरचा संघर्ष, मग हा जो बुद्धिमान मानव होता तो शक्तिमान मानवापेक्षा जरा प्रगत होता, विचार करू शकत होता. पर्यावरणामध्ये जे काही बदल घडतायत त्याच्याशी जुळवून न घेता आल्यामुळं शक्तिमान मानवाचं काय झालेलं आहे तर त्याचं अस्तित्व संपुष्टात आलेलं आहे. सुमारे 30,000 वर्षांपूर्वी हा शक्तिमान मानव नष्ट झालेला आहे. लक्षात ठेवा, शक्तिमान मानव आता आहे का? नाही, नष्ट झालाय. कधी नष्ट झालाय? सुमारे 30,000 वर्षांपूर्वी. आणि हे सांगितलं कुणी? तर कर्ब 14. लक्षात ठेवा, हे वाक्य तुम्हाला पुढचा अभ्यास करताना कायमस्वरूपी लक्षात ठेवावं लागणार आहे. कर्ब 14 किंवा त्यालाच कर्ब म्हणजे कार्बन. लक्षात ठेवा, शब्द लक्षात ठेवा, तुमच्यासाठी हा शब्द नवीन आहे. पण कार्बन 14 नावाचे एक वय मोजण्याची, एखाद्या वस्तू किती वर्षापासूनची आहे, किती वर्ष जुनी आहे हे काढण्याची एक पद्धत आहे. त्याला कर्ब 14 पद्धत म्हणतात. आणि त्या पद्धतीच्या आधारे असं सांगण्यात येतं की सुमारे 30,000 वर्षांपूर्वी शक्तिमान मानव काय झालेला आहे? पृथ्वीवरून नष्ट झालेला आहे. त्याचा संघर्ष झाला आहे कोणाबरोबर? बुद्धिमान मानवाबरोबर झालेला आहे. त्याचप्रमाणे परिसरात, पर्यावरणात जे बदल घडून आलेत त्या बदलांना सुद्धा त्याला तोंड देता आलेलं नाही आणि तो नष्ट झालेला आहे. आता आपण बघूया बुद्धिमान मानव. आपण शक्तिमान मानव बघितला, आता बुद्धिमान मानव बघूया. बुद्धिमान मानवाचं वैशिष्ट्य काय? तर आधीच्या कोणत्याही मानवापेक्षा, मग आधीचे कुठले मानव? होमो हॅबिलिस, त्यानंतर होमो इरेक्टस आणि त्यानंतर निअँडरथल मॅन, ह्या तिघांपेक्षा सुद्धा बुद्धिमान मानव हा कसा आहे तर अधिक क्षमतेचा आहे. आणि त्याला होमोसेपियन असं म्हटलेलं आहे. बघा, नाव लक्षात ठेवा, शब्द वेगवेगळे आहेत. होमो या शब्दाचा अर्थ लॅटिन भाषेतला शब्द आहे हा होमो, आणि त्याचा अर्थ होतो मानव. आणि सेपियन या शब्दाचा अर्थ आहे बुद्धिमान. सेपियन या शब्दाचा अर्थ आहे बुद्धिमान. त्याला युरोपमध्ये क्रोमॅनॉन या नावाने ओळखले गेलं. बघा, या होमोसेपियन या मानवाला युरोप खंडामध्ये काय म्हटलं गेलं तर क्रोमॅनॉन, क्रोमॅनॉन या नावाने ओळखले गेलं. बुद्धिमान मानवाचा अवशेष आफ्रिकेमध्ये आहेत, आशियामध्ये आहेत, युरोप खंडामध्ये आहेत. तो कामाच्या गरजेनुसार विविध प्रकारचे हत्यारे आणि अवजारे बनवत असे. कसे बनवायचा तर जशी गरज असेल तसे हत्यार बनवायचा. याच्या आधीचे मानव काय करायचे तर साधे हत्यारे दगडाचे बनवायचे. होमो इरेक्टसची हत्यारे बघितली आपण. होमो हॅबिलिसनं काय केलं पाहिलं, म्हणजे कुशल मानवानं काय केलं बघितलं. निअँडरथल मॅननं लाकडी दांडे असलेली काही हत्यारे बनवलेली पाहिली. पण हा जो होमोसेपियन आहे म्हणजे बुद्धिमान मानव आहे, तो काय करायचा? गरजेनुसार, काम कसं आहे तशी हत्यारे अवजारे बनवायचा. त्यासाठी तो काय करायचा? दगडाची छोटी पाती काढायचा आणि हाडाच्या किंवा लाकडाच्या खाचेत बसवून ती वापरायचा. इथं एक कल्पनाचित्र आपल्याला दिलेलं आहे. कुणाचं तर बुद्धिमान मानवाचं दिलेलं आहे. इथं दिसतंय बघा, ताठकण्याचा आहे हा सुद्धा. निअँडरथल मॅन हा सुद्धा ताठकण्याचा आहे. होमो इरेक्टस हा सुद्धा ताठकण्याचा आहे. होमो हॅबिलिस म्हणजे कुशल मानव हा मात्र ताठकण्याचा नाही. बघा, उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये बुद्धिमान मानव जो आहे त्याचं स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झालेलं आहे. ही जी उत्क्रांती म्हणजे काय? हळूहळू घडून येणारे बदल. त्या प्रक्रियेमध्ये आपण हे पाहिलं की निअँडरथल मॅन आवाज काढू शकायचा, जुजबी आवाज, पण त्याला भाषा येत नव्हती. मात्र हा जो होमोसेपियन आहे, बुद्धिमान मानव आहे, त्याला ध्वनीचा बारकावा समजायचा, वेगवेगळे उच्चार कळायचे आणि त्याच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचना सुद्धा विकसित झाली होती. त्याला लवचिक जीभ होती. कुणाला? होमोसेपियनला. आणि त्याच्यामुळे तो वेगवेगळे आवाज, विविध उच्चार करायचा ध्वनीचा आणि आपल्याला हवे तसे आवाजाला वळण देऊ शकत होता. दृश्य वस्तूचं आकलन म्हणजे जी वस्तू दृश्य म्हणजे दिसते, दिसणाऱ्या वस्तूचं आकलन
आणि मनातल्या भावना यांना कल्पनाशक्तीच्या आधारे शब्दात रूपांतर करू शकत होता. कोण? होमोसेपियन. शब्दाचा उच्चार करू शकत होता. त्याच्याजवळ भाषा पद्धती होती. इतर जे 3 प्रकार आधी मानवाचे बघितले त्याच्यामध्ये भाषा पद्धती विकसित आहे का? तर नाही. याच्यामध्ये मात्र भाषा पद्धती आहे. त्याचप्रमाणे तो प्रत्यक्ष निरीक्षण करायचा, कल्पनाशक्तीचा वापर करत होता, कलात्मक वस्तू बनवू लागला होता. म्हणूनच या मानवाला काय म्हटलेलं आहे बघा? बुद्धिमान मानव वा विचार करणारा मानव. बुद्धिमान मानव, होमो सेपियन. सेपियन म्हणजे बुद्धिमान, होमो म्हणजे मानव. लक्षात ठेवायचं. मी परत 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 तेच ते सांगतोय, याचं कारण तुम्हाला ते लक्षात राहावं. आता आपण थोडासा एक चित्र पाहूया. या चित्रामध्ये आपल्याला काही हाताचे पंजे दिसत आहेत बघा. इथं इथं इथे मी सर्कल करतोय बघा. तुम्ही जर हे पाहिलं तर हे काय आहे? तर गुहाचित्र. गुहेमध्ये ज्यावेळी माणूस राहत होता त्यावेळी त्याने चित्र काढलेले आहेत. कुणी? या बुद्धिमान मानवानं काढलेले आहेत. आणि त्या चित्रांच्या आधारे ते काही ठसे घेतलेले आहेत. काही प्राण्यांची चित्र देखील सापडतात. आपण पाहिलेलं आहे. भीमबेटका नावाचं मध्य प्रदेशामध्ये एक ठिकाण आहे. कुठलं? भीमबेटका. याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला गुहाचित्र सापडतात. भारतामध्ये भीमबेटका या ठिकाणी सापडतात. आता बघा, प्रगत बुद्धीचा मानव म्हणजे बुद्धिमान मानवाच्याही पुढची आवृत्ती, त्याला म्हटलेलं आहे प्रगत बुद्धीचा. नुसता बुद्धिमान नाही, तर बुद्धी आहे पण कशी? प्रगत बुद्धी आहे. आणि त्याला नाव दिलेलं आहे होमोसेपियन. सेपियन. होमोसेपियन कुणाला म्हटलंय? फक्त बुद्धिमान मानवाला म्हटलंय होमोसेपियन. आणि होमोसेपियन सेपियन म्हणजे काय? तर अधिक प्रगत बुद्धीचा मानव. मग हा प्रगत बुद्धीचा मानव कसा आहे ते आता आपण बघूया. त्याच्या मेंदूची क्षमता आणि त्याच्याबरोबर आकलन क्षमता सतत विकसित होत गेलेली आहे. हा जो प्रगत बुद्धीचा मानव त्याची क्षमता, त्याच्या बुद्धीची क्षमता वाढत गेलेली आहे. प्रगत बुद्धीचा मानव म्हणजेच आधुनिक मानव. प्रगत बुद्धीचा मानव म्हणजे आधुनिक मानव. म्हणजे आपण माणसाचं रंगरूप, आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्याच्या पूर्वजांशी साम्य दर्शवणाऱ्या असतात. बघा, तर माणसाचा रंग, तो दिसतो कसा, त्याची शरीराची ठेवण, हे सगळं त्याचे जे पूर्वज आहेत त्याच्यासारखे असते. या बाबींना आनुवंशिकता असं म्हणतात. आनुवंशिकता म्हणजे काय? तर पूर्वजांचे गुण आपल्यामध्ये आढळणं त्याला आनुवंशिक गुण म्हणतात. आणि आनुवंशिकतेचा जे अभ्यास करणारं शास्त्र आहे त्याला जनुकशास्त्र. काय म्हणतात? जनुकशास्त्र. इंग्रजीमध्ये याला जेनेटिक्स असं म्हणतात. जेनेटिक्स इंग्रजीतला शब्द आहे हा, जेनेटिक्स. आणि मराठीमध्ये जनुकशास्त्र. जनुकशास्त्रीय संशोधनाच्या आधारे आधुनिक मानवामध्ये शक्तिमान मानवाचा काही अंश असल्याचे आढळून आले आहे. त्याच्या आधारे शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव हे दोघे आधुनिक मानवाचे पूर्वज होते असे म्हणता येते. आणि आपल्याला जे जनुकशास्त्र किंवा जेनेटिक नावाचं जे शास्त्र सांगतं, अनुवंशशास्त्र सांगतं, त्यावरून आपण असं म्हणू शकतो की आताचा जो मानव आहे, आधुनिक मानव, होमो सेपियन. सेपियन म्हणजे आपण, हे आपले जे पूर्वज होते ते कोण होते? तर होमोसेपियन म्हणजे बुद्धिमान मानव आणि शक्तिमान मानव हे दोघे सुद्धा आपले पूर्वज होते. इसवी सन पूर्व 11,000 ते इसवी सन पूर्व 10,000 या सुमारास मानवानं पशुपालन आणि शेतीचे तंत्र विकसित केले. मानव पूर्वी शेती करत होता का? तर नव्हता. पण होमोसेपियन सेपियन म्हणजे आधुनिक मानव शेती करतोय, पशुपालन करतोय, प्राणी पाळतोय, त्याचा फायदा करून घेतोय, प्राण्यांचा स्वतःसाठी वापर करून घेतोय. त्याच्या विकसित वैचारिक क्षमतेमुळे तंत्रज्ञानात सुधारणा होण्याचा वेग सतत वाढत राहिला. तो अधिक स्थिर जीवन जगू लागला. शेती करत असल्यामुळे तो शेतीतच थांबायला लागला. एका ठिकाणी घर बांधू लागला. पण पूर्वीच्या काळी काय व्हायचं? तर पूर्वीच्या काळी माणसं टोळीमध्ये हिंडायची, एका ठिकाणी घर बांधून राहत नव्हती, शिकार करायची, शेती करत नव्हती. त्यामुळे शिकारीसाठी सतत फिरत असायची. त्याला भटकंती असं म्हणतात. पण शेतीमधले जे अन्नधान्याचं उत्पादन होऊ लागलं त्यामुळे त्याच्या अन्नात
म्हणजे होमोसेपियन सेपियनच्या अन्नात पिष्टमय पदार्थ वाढले आणि त्यामुळं आहारातील कर्बोदकांचे प्रमाण वाढले. कर्बोदक म्हणजे पिष्टमय पदार्थ. आणि जीवन पद्धतीत आणि आहार पद्धतीत झालेल्या या बदलामुळे हळूहळू त्याची पूर्वीची धिप्पाड शरीरयष्टी बदलली, त्याच्या चेहरेपट्टीत बदल झाला. आधुनिक मानवाचे प्रगत बुद्धीचा मानव हे नाव त्याच्या शारीरिक क्षमतेपेक्षा बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षमतेचे निदर्शक आहे. बघा, आधुनिक मानवाला आपण काय म्हणतो तर प्रगत बुद्धीचा मानव. मग हे प्रगत बुद्धीचा मानव असं नाव का दिलं तर शरीराच्या क्षमतेपेक्षा त्याची बुद्धीची क्षमता जास्त आहे, म्हणून त्याला प्रगत बुद्धीचा मानव असं म्हटलेलं आहे. अन्न मिळवण्याची मूलभूत गरज सर्वच प्राणी पूर्ण करतात. जे अन्न मिळवण्याची गरज आहे सगळे प्राणी पूर्ण करतात, पण आधुनिक मानव तेवढ्यावरच समाधान मानत नाही. कल्पकता, बुद्धी कौशल्य आणि हस्तकौशल्य म्हणजे कल्पकता, मनामध्ये विचार करणे, कल्पना करणे, नवनवीन गोष्टी अंमलात आणणे, बुद्धी कौशल्य, बुद्धीचा वापर करणे, हस्तकौशल्य, हाताचा वापर करून वेगवेगळ्या वस्तू तयार करणे, एखादी समस्या सोडवणे, यासाठी स्वतःचं जीवन समृद्ध करण्याच्या प्रयत्नातून मानवी संस्कृती उदयाला आली आणि विकसित होत राहिली. पशुपालनाला आणि शेतीला सुरुवात झाल्यापासून मानवाने केलेली तांत्रिक आणि सांस्कृतिक वाटचाल अतिशय वेगवान आहे. मानव सदृश वानरापासून सुरू झालेल्या मानवाच्या वाटचालीचा इतिहास वेगवेगळ्या टप्प्यामध्ये विभागलेला आहे. त्या टप्प्याच्या आधाराने मानवी संस्कृतीच्या विविध पैलूंचा विचार आपण पुढील पाठामध्ये करणार आहोत. बघा बाळांनो, आपण या पाठामध्ये तुम्हाला मी थोडक्यात सांगतो आपण काय काय पाहिलं हे आता आपण थोडक्यात पाहूया. काय पाहिलं आपण तर आपण सुरुवातीला कुशल मानव पाहिला, त्यानंतर पाहिला होमो इरेक्टस म्हणजे ताठ कण्याचा मानव, त्याच्यानंतर आपण पाहिला निअँडरथल मानव. जरा हे शब्द नवीन आहेत त्यामुळं मी परत त्याचा उच्चार करतोय आणि तुम्हाला समजावून देतोय. आणि त्यानंतर आपण पाहिला बुद्धिमान मानव, आणि त्यानंतर आपण पाहिला प्रगत बुद्धीचा मानव. बघा, मानवाचे एकूण 5 प्रकार. कुशल मानवालाच म्हटलेले होमो हॅबिलिस, म्हणजे कुशल मानव, होमो इरेक्टस ताठ कण्याचा मानव, निअँडरथल म्हणजे शक्तिमान मानव, आणि बुद्धिमान मानव त्याला क्रोमॅनॉन. युरोपमध्ये बघा हा शब्द आलेला आहे क्रोमॅनॉन नावानं. या बुद्धिमान निअँडरथल आणि बुद्धिमान मानव क्रोमॅनॉन, होमोसेपियन असं म्हटलं गेलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रगत बुद्धीचा मानव होमोसेपियन असं म्हटलं गेलेलं आहे. आपण थोडक्यात मानवाचे 5 प्रकार पाहिले, त्यानं कोणकोणती हत्यारं वापरली हे पाहिलं, बुद्धीचा वापर कसा करत होता मानव तेही पाहिलं, त्याच्या पाठीच्या कण्याची रचना पाहिली, अग्नीचा वापर कसा करत होता, शेती कधी करू लागला, त्याचप्रमाणे शक्तिमान मानव का नष्ट झाला हे देखील आपण पाहिलं. विद्यार्थी मित्रांनो, हे आपण व्यवस्थित लक्षात घ्या. परत एक हा व्हिडिओ पहा आणि या पाठातले महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेत चला. तुम्हाला अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.